तर अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा फटका हा धार्मिक कार्यक्रम, प्रथा, परंपरांना सुद्धा बसताना दिसतोय। युद्धामुळे राज्यासह देशात सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे अकोल्यामध्ये 120 वर्षांची अन्नदानाची परंपरा आता खंडित झाली आहे। अकोला शहरातल्या श्रीराम मंदिर इथं संत श्री गजानन महाराज यांनी तब्बल 120 वर्षांपूर्वी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली होती। त्यानंतर या मंदिरामध्ये गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत दरवर्षी अन्नदानाची अखंड परंपरा सुरू होती। मात्र सिलेंडरच्या अभावामुळे आता ही परंपरा खंडित करावी लागलेली आहे। या परंपरेमध्ये खंड पडलेल्या अनेक भक्तांनी स्वतःहून खरं तर सिलेंडर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवलेली होती। मात्र सिलेंडर काळ्या बाजारातून आणावे लागतील आणि त्यामुळे इतर कोणाचा हक्क हिरावला जाईल अशी भावना मंदिर समितीने व्यक्त करत अन्नदान न करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। धार्मिक, सामाजिक आणि परंपरेला अनुसरून 120 वर्षापासून कार्यक्रम करत असते। यंदा इराण आणि अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध सुरू आहे। या भूमिकेवर श्री प्रभू रामचंद्रांनी जे आदर्श घडवला आहे की ज्या परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा सामना करून एक आदर्श निर्माण करायचा, या दृष्टीने मोठ्या राम मंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की अन्न क्षेत्र जे चालू होतं त्याला लहान प्रमाणात करून मोठ्या प्रमाणात न करता सामाजिक दायित्व हा विषय असते की कोणाच्या हक्कावर गदा न आणता सर्वांना न्याय द्यावा, या दृष्टीने प्रभू रामचंद्राची परंपरा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या संस्थेने हा निर्णय घेतला आहे। च्या दृष्टिकोनातून आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवत असतो, तरी सुद्धा यावर्षी गॅस टंचाईच्या याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवू शकलो नाही। तरी पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठा कार्यक्रम राबवू शकू आम्ही।